यल्लम्मा देवीचा उदो तर आपण उद्या जाणार आहोत सौंदती देवीला म्हणजे यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी। कर्नाटक येथील जे ठिकाण आहे तर त्या देवीच्या दर्शनासाठी आपण उद्या जाणार आहोत, पण त्याची तयारी आपली आज रात्रीपासून चालू आहे। तर तुम्ही बघू शकता काय काय चालू तयारी। आता इथे मी पुरणाचा करबू म्हणजे पुरणाचं आपण पुरण बनवतो ना सेम तसंच असतं, फक्त याला बारीक नाही करायचं। आणि इथे मैदा आहे, मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, घट्ट मळून घेतलंय। तर पुरी लाटून पुरण टाकलेलं आहे, याला करबू बोलतात ना मोठे। आणि आपण याची करंजी करणार आहेत, पण यावर आपण ककणीचा वापर न करता हातानेच ती मुरडणार आहे अशा प्रकारे। पुराय पाहिजे तेला तेला लागलं तर ह्यात घ्यायचं का नाही पीठ। तर अशा प्रकारे आपली करंजी तयार झालेली आहे। सौंदतीची गाणी लाव तुझ्या मोबाईलला। आणि तिकडे उद्याची तयारी चालू आहे आणि आपण चपात्याचं पीठ मळत आहोत। चपात्या हा नाश्ता जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी चपात्या करतात। अजून बरंच काही आहे आणि तिथे मोठ्याने कढी केलेली आहे। कढी दाखव स्वामी आणि गोगुळ्या आणि ते घाटून दाखव ना, मिक्स कर ना, मिक्स करून दाखव तुम्ही मोठा कढी ताकाची कढी आहे। आणि याच्यामध्ये टाकणार आहेत मिक्स कडधान्य, त्याला या ठिकाणी गुगरे असं म्हणतात। तर ते याच्यामध्ये येईल थोड्या वेळामध्ये। हा पण प्रकार आपल्याला न्यायचा उद्या। बरेचशी लगभग अजून बरेचसे प्रकार बनवायचे आहेत। मला वाटतं रात्रभर हे अजून एक दोन तास तरी यांचं सगळं अजून चालेल, एवढे प्रकार आहेत। आणि आपल्याला सकाळी 6 वाजता इथून निघायचं आहे। आणि आता आम्ही हा प्रसाद जो बनवत आहोत तर मोठ्या आईने आम्हाला पहिले आंघोळ करायला सांगितली आणि घराची शुद्धता करून घेतली, तरच हा प्रसाद बनवायचा। हे प्रसादाला सुरुवात केलेली आहे। आता रात्रीचे किती वाजले सान्वी? आताचे वाजले मी सांगतो 10:15 वाजले करून बसले। केसावर आंघोळ करून बसलेले आहेत। आणि मी यांच्या जवळ अजिबात जात नाही, कारण मी जेवल्यानंतर आंघोळ केली नाही, त्याच्यामुळे मी जवळ जात नाहीये। त्याच्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उर्मिला आणि सान्वीच कंटिन्यू करतील। मी सुरुवात करून दिलेली आहे। सो उर्मिला नाही तुम्हाला थांबायचं आहे फक्त व्हिडिओसाठी। तुम्ही लांबून आम्हाला व्हिडिओ मध्ये इन्फॉर्मेशन देऊ शकताय। तर देवीविषयी जी माहिती आहे ती तुम्हाला मी सकाळी जेव्हा आपण गाडीमध्ये बसू, जेव्हा मी सकाळी गाडीमध्ये बसू त्या देवीचं जे काही महत्व आहे ते महत्व तुम्हाला मी सकाळी गाडीमध्ये जेव्हा आम्ही बसू त्या गाडीमध्ये तुम्हाला त्या देवीचं महत्व मी थोडक्यात सांगेन। का त्या देवीच्या दर्शनाला जायला पाहिजे आणि त्या देवीची पूजा अर्चा कशी केली जाते आणि कशा पद्धतीने तिकडे तुम्हाला पोहोचता येईल, कसं जाता येईल। कोल्हापूर आल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला मी सकाळी देतो जेव्हा आपण गाडीत बसू तेव्हा। काय करतो हे उद्या आम्ही सौंदतीला तिथे नैवेद्य म्हणून ह्याचे म्हणजे आपण डाळीचं कसं करतो सारण तसंच तेच प्रकारमध्ये आपण ह्याच्या करंज्या केलेल्या आहेत, त्याचं पण नैवेद्य उद्या। ते आपण उद्या सकाळी पहाटेच निघायचंय म्हणून आम्ही आता रात्रभर हे सगळं प्रसादाच आता बनवून घेणार आहोत। हे आमची सुरुवातच चाललेली आहे, अजून भरपूर प्रकार बनवायचे आहेत आम्हाला। सगळं बनवेपर्यंतच पहाटेचे 3-4 वाजणार आहेत, म्हणून आम्ही बघा आंघोळ वगैरे करून केसावरनं सगळं आम्ही आता कामाला सगळी सुरुवात केलेली आहे। हे बघा हे भाजी पण आता बनवायची आहे। इथे अजून करंज्या होत आहेत, इथे आई लाटते थंड पिते, इथे मामी पण लाटायला बसले। आई थंड पिते, आई जरा थकले म्हणून आई स्प्राईट पिते, काम बिम करून नाही। भांडी घासून थकले। एवढ्या भांडी घासलाय? 1 टब भरून 2 टब भांडी घासली। लोक एवढे तर भांडी असणार आई बोला। आता आपल्या तो हे झालेले तुम्हाला मगाशी दाखवले होता ना,
इथे आपल्या करंज्या पूर्ण रेडी झालेल्या आहेत. थोडं थंड करून मग आपण डब्यात भरून ठेवणार आहोत. आणि हे बघा, हे घरात केलेले आपल्या कुरडया पापड हे सुद्धा लागतात. ते आता हे झालेले आहेत. आणि इकडे बघा चपातीचा पण कार्यक्रम चालू आहे. हे आमचा तिसरा प्रकार चाललाय. आमचा पूर्ण रात्र अशीच जाणार आहे. सगळी मेजवानी. आणि इथे भाजी तयार करणार आहेत ना आपण. कसली भाजी आहे ती? ही घेवडा आणि बटाटा. आणि इथे शंकरपाळ्या अजून तळाच्या बाकी आहेत. ते शंकरपाळ्या अजून आहेत. आम्ही हलवाई लोकांना बाहेरून बोलवलेलं आहे. सगळे हलवाई आमचे स्पेशल आलेले आहेत. आता बोलू कोल्हापूर, पुणा, साबुदाण्याची अशी तळताना पाणी उठतो. त्याच्यामध्ये तुला पाहिजे ठाणा, सफाळे, कोल्हापूर सगळे हलवाई आलेले आहेत.